तो मी तर कॉफी. हा हा हा, आंघोळीवरून आल्यावर असं कॉफी दिली ना कोणी, इतकं भरून येतं ना मला. थँक्यू यार राधा. बरं अथर्व गेला शाळेत? पाठवलं त्याला शाळेत. एक तर हल्ली उशिरा उठतो, आंघोळ करताना खेळत बसतो पाण्यात. शेवटी आवरलं त्याचं भराभरान पाठवून दिलं. ठीक आहे का, थंडीचे दिवस आहेत, त्याला पण जरा असं लोळावं असं वाटतं, मजा करू दे ना त्याला. ते काही नाही, आधी मी एकदा हाक मारायचं लगेच उठायचा. तू त्याला लाडावून ठेवलायस खूप. लाडावणं नाही म्हणत त्याला मी, चांगले चांगले संस्कार आहेत माझे. बरं ते जाऊ दे. आज आईंचा फोन आला होता. काय नवीन बनवलंय काय खायला? बोलवत आहेत? हो बोलवत आहे, पण आज महाजनी काका काकू अमेरिकेला निघतायत. त्यांना निरोप द्यायला जाऊया आपण. जाऊया म्हणजे जायलाच पाहिजे. ते सुद्धा तू भेटल्याशिवाय जातील का असेच? निघूया ना मग. हो. बरं ऐक ना राधा, आता तुझ्या या स्वभावामुळे बघ ना, महाजनी काकांना सुद्धा त्यांचा मुलगा मिळाला, त्याला सुद्धा आई वडिलांचा सहवास मिळाला. मला खात्री आहे राधा, तुझ्या याच स्वभावामुळे आपलं हे नातं आणि आपला संसार कधीच तुटणार नाही. थँक्यू. महाजनी तुमचे जे काही सगळे कपडे आहेत ते याच्यामध्ये भरलेले. ओके. आपण स्वेटर तर दिसतच नाही आहे. वसंतराव, स्वेटर घ्यायलाच पाहिजे का? कमाल करताय तुम्ही. महाबळेश्वरला जाताना तुम्ही स्वेटर घेऊन जाता, अमेरिकेला जाताना स्वेटर नको? हे आमच्या दोघांचे स्वेटर. हे बघा, तुम्ही त्यांच्याशी वाद घालत बसू नका. घ्या बरं, भरा बॅगेत. हो हो. वसंतराव, अमेरिकेला जायचं ठरल्यापासून हिला जरा जास्तीच कळायला लागलंय बरं का. तुम्ही ना पुस्तक वाचून सगळं ठरवता, पण मी साईला विचारून सगळं करते. नाही ते सगळं ठीक आहे, पण एकाच वेळेला विमानात किती सामान्य असते, याला मर्यादा असते. उगाच तुम्ही आता हट्ट करत बसू नका. जे काय वाटते ते तिकडे घ्या. हो नाना, मुद्दा बरोबर आहे, पण तिकडं सगळा डॉलरचा व्यवहार. आता $1 म्हणजे अंदाजे साधारण तुम्हाला सांगतो 72 रुपये पडतात. चिरंजीवांना खर्चात कशाला टाकायचं ना. हे पण बरोबर आहे. हो ना, म्हणून मी पण ना वाटेत जो काही फराळ लागणार आहे ना तो बरोबर ठेवणार आहे. अहो पण मला काय म्हणायचं आहे, एअरपोर्टवर जर त्यांनी बघितलं वजन जास्त झालं आणि सामान काढायला लावलं तर काय करणार तुम्ही? खरं आहे खरं आहे. अरे बापरे, मग आता काय करायचं? म्हणूनच सगळं तुला समजावून सांगत होतो, पण आता चिरंजीवांचं ऐकणार, त्याला आम्ही काय करणार? आम्हाला विचारतो कोण? बरं, हे ठेवायचंय. नीट ठेवा. काय आणलं सुद्धा? अहो, गोडा मसाला आणलाय. काकूंना आमटीला नेहमी गोडा मसाला लागतो, त्याशिवाय नाही जमत त्यांना. आणि मग नुसता गोडा मसाला कसा द्यायचा म्हणून थोडे सांगे पण दिले. अहो वहिनी साहेब, अमेरिकेला काय गोड्या मसाल्याची आमटी काय जाणारच का? मसाला असा किती दिवस पुरणार आहे? अहो तुम्ही त्याच्यात नका पडू म्हटलं ना, बिलकुल पडू नका. जेवढे दिवस पुरेल तेवढे दिवस हा वापरतील, संपला की आपण कुरिअर करू. राधिकाला सांगेन मी कुरिअर करायला. तरी बरं नानासाहेब, आमच्या घरून अजून काही यायचंच आहे. आलं भरले का बॅगा? भरल्या का सगळ्या? बघा, नाव घेतलं मंडळी हजर. तू काय आणलं आता? ते काही विचारू नका, ठेवून द्या गपचूप गपचूप. कमाल करते. आम्ही आता बॅगेच्या वजनाबद्दल बोलतोय आणि तू आणखी एक वस्तू आणतच जातेस. तुम्ही आता त्या वजनाचा वगैरे काढत बसू नका हो, ते पुढचं पुढे बघता येईल. नाही, वस्तूपेक्षाही ना माणसाचं प्रेम महत्वाचं. आणि आमच्यासाठी तुम्ही साईकडे अमेरिकेला जाऊन येणं महत्वाचं आहे. बिलकुल, हे एकदम बरोबर आहे. पहा महाजनी, तिकडे असं काय सदरा लेंगर वापरणार काय? काहीतरी सूट बूट हॅट वगैरे घ्या तिकडे. तिकडे गेल्यावर बघता येईल ना ते. नाही असं कसं? काकूंचा पोशाख तुमच्या पोशाखाला शोभायला नको? जोडी कशी दिसली पाहिजे? छान काहीतरीच नाही तुमचं. हो, नाही तर नवरा फॉरेनर आणि बायको इंडियन असं लोकांना वाटायचं. आणि बघा महाजनी, पुढच्या काही दिवसासाठी तुम्ही सोसायटीचे सेक्रेटरी आहात हे विसरून जायचं. तिकडे जा, फर्स्ट क्लास पैकी नायगरा वगैरे बघा, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघा. जे करावं असं वाटेल ते करा. लास वेगसला पण जाऊन यायचं. काय फिरा फिरा. लोक जीवाची मुंबई करतात, तुम्ही जीवाची अमेरिका करा. फुलं आवडली का? नाही, रेड रोजेस आवडतात ना तुला? माझा चॉईस तुला कसा माहित? चॉईसचं काय आहे, मला तर समोरच्याच्या मनात काय चाललंय हे सुद्धा ओळखता येतं. अच्छा,
म्हणजे समोरून येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांच्या मनातलं ओळखत असतोस का रे तू? नाही असं नाही, मला असं म्हणायचं होतं की माझ्या जवळच्या व्यक्तींच्या मनात काय चाललंय हे मला लगेच कळतं. म्हणजे आता ही गुलाबाची फुलं बघून तुझ्या मनामध्ये नक्कीच असं काही. नॉट अगेन गुरुनाथ, प्लीज. अँड सिरियसली, म्हणजे हे फ्लावर्स, चॉकलेट्स, हे सगळं ओल्ड स्कूल आहे. बॉलिवूडच्या 90sच्या मूवीज मध्ये दाखवलं जायचं हे सगळं काय? नाही सॉरी, पण तुझा काही गैरसमज नको होऊ देऊस. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं. तुला काय म्हणायचंय त्यापेक्षा मला काय म्हणायचंय हे जास्त महत्वाचं आहे. हे ऑफिस आहे, इथे कामातला परफॉर्मन्स बोलतो. हा सगळा परफॉर्मन्स ऑफकोर्स नाही. हेच ऍक्च्युली मिश्रा मला म्हणाला की मॅडमला गुलाबाची फुलं आवडतील. इज इट? हा, मिश्रा गेलाय जरा बाहेर. मीच त्याला पाठवलं स्टेशनरी आणायला. गुरुनाथ, तूच म्हणालास ना आता समोरच्याच्या मनातलं ओळखता येतं अँड ऑल. काय मिस्टर गुरुनाथ सुभेदार? येस. ॲज आय सेड बिफोर, हे ऑफिस आहे आणि इथे फक्त कामातला परफॉर्मन्स बोलतो. सो जर इम्प्रेस करायचं असेल तर कामातून करा. आणि जी कामं ठरली आहेत ती तर करावीच लागणार आहेत, नाही का? यशवंत सरांच्या मर्जीत राहणं वाटतंय तितकं सोपं नाहीये. आणि तुझ्या मर्जीत राहणं? चला काम करूया. शरू बेबी, नुसत्या फेऱ्या मारत राहणार आहेस की सांगणार आहेस काय झालंय ते? मम्मा, मला डाऊट आहे. गॅरी नक्की माझ्यापासून काहीतरी लपवतोय. हे बघ, मी त्याला स्वीटली विचारलं, चिडून विचारलं, तरी तू मला सांगत नाहीये. त्याचं नवीन ऑफिस कुठे आहे, त्याचं नाव काय, कुठल्या पोस्टवर काम करतो, नथिंग. आय नो नथिंग. शनू बेबी, ऍक्च्युली ना मला पण असा डाऊट आहे की गॅरी आजकाल खूप बदलल्यासारखा वागतोय. म्हणजे तो बदललाच आहे. म्हणजे मला जो डाऊट आहे ना, मम्मा मी तेच बोलते की तो चेंज झालाय. मम्मा यार, मला खरंच कळत नाही हाऊ टू टॅकल दिस यार. मला ना भीती वाटायला लागली. माझी पण राधिका तर नाही ना होणार? वाव शनू बेबी, काम्या. तुझी राधिका झाली तर खूप बरं होईल. ती राधिका 300 crores मालकीण झाली आणि नंतर सौमित्रा बरोबर लग्न झालं, आता अजून श्रीमंत झाली. तुझी राधिका झाली तर तू किती रिच होशील शनू बेबी. नॉट लाईक दॅट. देन अगं, मी आणि गॅरी जेव्हा अफेअर मध्ये होतो तेव्हा तो राधिकाशी जसं वागायचा ना तसं. म्हणजे तिला इग्नोर करणे, अवॉइड करणे, तिला हिडीस पिडीस करणे, तिचे फोन्स इग्नोर करणे, असं. मम्मा यार, तो मला सोडून तर नाही ना जाणार? नाही, तुला सोडून तो कुठे जाऊच शकत नाही ग. मला तीच भीती आहे मम्मा, तो मला सोडून तर नाही ना जाणार? आता तुला सांगितलं ना, नाही जाणार तो तुला सोडून. असंही त्याला राहायला घर नाहीये. राधिकाचा आधार होता, पण आता राधिका पण नाहीये. कारण का राधिकाचं लग्न झालं सौमित्र बरोबर. तो जाऊन कुठे जाणार? येणार तुझ्याकडेच. बट यू रिमेंबर व्हॉट? तो ज्योतिमॅन काय म्हणला होता? ज्योतिमॅन? कोण ज्योतिमॅन? अरे तो यार, फ्युचर टेलर, फार्म रीडर, ज्योतिषी बुवा. हा. हे बघ, तो जे म्हणला ते खरं असेल ना तर गॅरी नक्की काहीतरी लपवतो. पण काय लपवतोय? अरे डॅड, तू कशाला आलास? बस. अरे पण तू मला बोलवायचं ना, मी आलो असतो. नाही, मलाच मुद्दाम यायचं होतं आणि तुझ्याशी बोलायचं होतं राधिका. राधाबद्दल? हो. हे बघ, मी उगाच तिच्यावरती रागवलो. उगाच तुझ्याकडे येऊन काय काय बोललो तिच्याबद्दल. बट ॲज इट टर्न्स आउट शी वॉज ॲब्सोल्युटली राईट अँड आय वॉज रॉंग. मोठ्या शिताफीनं तिनं त्या मल्टीनॅशनल कंपनी बरोबरचा डील फायनल केलाय. सो आता मला वाटायला लागलंय सौमित्र की माझा राधाबद्दलचा अगोदरचा निर्णयच बरोबर होता. कुठला? हे बघ, आपण आपल्या यंदाच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या मीटिंग मध्ये तिला इन्क्लूड करूया. डॅड, तू बोलतोयस खरंच? येस, ॲब्सोल्युटली. आणि त्या मीटिंग मध्ये मी अजूनही काही छान सरप्राइजेस रिव्हील करणार आहे. इट्स गोइंग टू बी अ बिग सरप्राइज फॉर राधिका. डॅड, थँक्यू राधाला अप्रिशिएट केल्याबद्दल. शी डिझर्व्ड इट.
एवढंच माझं काम होतं. पण इथे येताना आम्ही अमेरिकन असल्याचा इगोही सोबत घेऊन आलो होतो. माझा आत्तापर्यंतचा अनुभव सांगतो. प्रत्येक इंडियन कंपनीला असं वाटत असतं की आपलं एखाद्या US कंपनीसोबत टायअप असायला हवं आणि त्यासाठी ते काही करायला, प्रोफेशनली कुठल्याही थराला जायला तयार असतात. बट देयर इज अन एक्सेप्शन. राधिका मसाले ही अशी पहिली कंपनी आहे जिने इमोशनल कारणासाठी एक प्रोफेशनल डील कॅन्सल केली आणि त्या क्षणी माझे डोळे खाडकन उघडले. माझ्यातला माणूस जागा झाला आणि खूप दिवसांनी मला नात्यांचा अर्थ नव्यानं कळायला लागला. इतकी वर्ष माझ्यापासून दूर असलेले माझे आई बाबा मला परत मिळाले आणि हो, राधिकासारखी बहीण सुद्धा मिळाली. आता यापुढे राधिका मसाला US मध्ये प्रमोट करणं ही माझी जबाबदारी. इट्स माय प्रॉमिस. कारण ही कंपनी आता माझ्या बहिणीची कंपनी आहे. राधिका, थँक्यू सो मच. तू मला सुधारण्याची एक संधी दिलीस त्याबद्दल. हे बघ, हे थँक्स वगैरे म्हणण्याची अजिबात गरज नाही. चुका काय आपल्या प्रत्येकाच्या हातून होता, पण त्या चुका कबूल करणं यासाठी एक मोठं मन लागतं आणि ते तुझ्याकडे. म्हणून मला तुझं कौतुक करावं असं वाटतंय. करेक्ट बोलताय बहन. इस बात पे मुंह मीठा होना चाहिए. क्यों? हाँ, हे वाटच बघत होते हे. अरे रघु, आलो सर. रघु आणलेस की नाही पेट? वा वा वा. राधिका, तुझे हे उपकार मी कसे फेडू तेच मला कळत नाहीये. एकीकडे मला बहीण मानतोस आणि उपकाराची भाषा करतोस. नाही राधिका, आज फक्त तुझ्यामुळे मला माझे आई बाबा परत मिळाले. तुझ्या आयुष्यात ते परत येणारच होते, फक्त मी निमित्त ठरले. एक मिनिट. प्लीज. आलेच. सौमित्र, अगदी वेळेत फोन केलायस. म्हणजे आत्ताच त्या अमेरिकन कंपनी बरोबर डील फायनल झालं. अरे वा. बरं ऐक ना, तुझ्यासाठी माझ्याकडे पण एक गुड न्यूज आहे. माझ्यासाठी काय? SB कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या कॉन्फरन्स मीटिंगला तुला इन्व्हाइट केलेलं आहे. मला? येस. बरं ठीक आहे. बरं ऐक ना सौमित्र, पण आज आपल्याला महाजनी काकांकडे जायचं ते लक्षात आहे ना तुझ्या? अगं हो, लक्षात आहे माझ्या. त्यांना पण मस्तपैकी सरप्राईज देऊया आपण. ओके. बरं, आता तुझी गडबड चालू असेल ना, नंतर करतो फोन. ओके. ठीक आहे ठीक आहे. बाय बाय. बाय बाय. नाना, तुमच्या इतका कमाल सेन्स ऑफ ह्युमर जगात कोणाचा नाही. मी खरं सांगू का, इथे आल्यापासून ना फक्त खळखळून हसतोय मी. तुमच्या सगळ्यांकडे पाहिलं ना की असं वाटतं तुम्ही कुठल्या गोष्टीचं टेन्शनच घेत नाही. नाही साई प्रसाद, असं नाहीये. इथे प्रत्येकालाच काही ना काही टेन्शन आहे, म्हणून का डोक्याला हात धरून बसायचं? अरे आयुष्य एकदाच मिळालेलं आहे, मस्त आनंदात जगा, खळखळून हसा. आम्ही फक्त हसतो आणि दुसऱ्यांनाही हसवतो. ते बाबा आहेत का नाही, ते तर या बाबतीमध्ये खूपच माहिर आहेत. बरं, हे दोघं आहेत कुठे? ऍक्च्युली निघायची वेळ झाली आहे. अरे सौमित्र, कोणाबरोबर बोलते राधिका? बघ जरा, हाक मार तिला. काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? टेन्शन काही नसणार आहे. उलट मला असं वाटतं आपल्यासाठीच काहीतरी सरप्राईज घेऊन येतील बघ. सरप्राईज? असं काय सरप्राईज आहे, सांग ना मला. नानी, सरप्राईज असं सांगता येतं का कधी? सरप्राईज येते. हा बरं. रेवती, एक काम करते का, तू जाऊन पाहते का आहे ते? नको नको, मला ओरडेल ती, मी नाही जाणार. हे बघा, आलेत सगळे. ओ माय गॉड. तुमच्याकडे बघून असं वाटतंय की म्हातारे इतुके अवघे बावडीचे वयमान. शोभून दिसताय. आणि काकू तर इतक्या मस्त दिसतायत ना की बहुधा माझीच दृष्ट लागेल तुम्हाला. झाली का तुझी थट्टा सुरू?
मला वाटलंच होतं राधिका या दोघांना आतमध्ये घेऊन गेली का नाही. त्याच वेळेला काहीतरी वेगळा माजरा आहे बरं. ए रेवती, अशी काय बसून राहिलीस नुसती? जा ना लवकर, केक घेऊन ये ना. हो हो आणते. या समारंभाचा शेवट ह्यांच्या केक कटिंगने होणार आहे. चला 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 तयार हो, तयार हो. रेवती रेवती दे केक दे. घ्या. हेलो, कौन बोल रहा है? हाँ हेलो, गैरीला फोन द्या. आज हमारे बारे में पूछ रहे हैं जी? हमारा नाम बंशीलाल मिश्रा फ्रॉम यूपी, लेकिन दरअसल हम काम बम्बई में करते हैं, तो बम्बई से बोल रहे हैं. आप कहाँ से बोल रही है? तुम्ही कोण आहात हे मी विचारलं नाही तुम्हाला. तुम्ही गॅरीला फोन द्या आधी. देखिए मैडम, हमने हमारा परिचय पहले ही करा दिया है. आप अपना परिचय करा दीजिए. आप कहाँ से बोल रही है, कौन बोल रही है? मैं गैरी की पीवी बात कर रही हूँ. भाभी, अरे प्रणाम भाभी, पाए लागू. भैया कैसे है? जरा हळू. हाँ, नहीं नहीं, इस बार गांव में बारिश हुई कि नहीं? या बम्बई में तो बहुत बारिश हुई, हम बता दें आपको. ऑफिस में भी एक बार पानी घुसा था. अरे सब चड्डियां भीग गए. आपको कैसे बता देना चाहिए? आप बोलिए बोलिए. रॉन्ग नंबर है का? कौन इडियट है? हेलो, मैं गुरुनाथ सूबेदार की वाइफ बोल रही हूँ. वाइफ. देखिए देखिए, आप हमें फिर से कंफ्यूज करे जा रही है. आप ठीक से बताइए, आप भाभी है या बीवी है? हमको कुछ पता नहीं चल रहा है. मैं बीवी हूँ. अच्छा, वाइफ. अरे अंग्रेजी में तो नहीं, ठीक तरह से बोलिए ना. काहे को कंफ्यूज करती है हमको? हमको भी अंग्रेजी आती है, हम भी स्कूल में गए. तीसरी कक्षा में 3 बार फेल है, लेकिन अंग्रेजी आती है हमको. हाँ, अभी गुरुनाथ सूबेदार को फोन दीजिए प्लीज. हाँ, रुके हम फोन देते हैं. मिश्रा काय आहे? कोणाचा फोन आहे? गुरु सर, आपके बीबी का फोन है.